हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिजनल सायन्स. मी युवराज कोकरे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण क्विक लर्न सिरीज मध्ये सिलेबस मधील पोरीफेरा हा पहिलाच टॉपिक पाहणार आहोत. सिलेबस मध्ये पोरीफेराचे एकूण 4 सब टॉपिक दिलेले आहेत. त्यापैकी पहिला आहे जनरल कॅरेक्टरिस्टिक, दुसरा आहे टाइप ऑफ सेल, तिसरा आहे कॅनल सिस्टम, चौथा आहे रिप्रोडक्शन. सो आज यामध्ये आपला टाइप ऑफ सेल हा जो टॉपिक आहे हा आपण पाहणार आहोत. हा लिटिल बिट चॅलेंजिंग टॉपिक आपल्याला पाहायला मिळतो. त्या पहिले आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे की पोरीफेरा म्हणजे काय. आपण त्याला जनरल भाषेमध्ये स्पॉन्ज म्हणतो. तुम्ही बघितलं असेल की बरेच लोक स्पॉन्ज यूज करतात आपल्याला शरीराला घासण्यासाठी. सो शब्दाचा ब्रेकडाऊन केला तर आपल्याला पोरी आणि फेरा असे 2 शब्द पाहायला मिळतात. पोरी म्हणजे छिद्र आणि फेरा म्हणजे असणारे, म्हणजे पोर बेअरिंग ऑर्गॅनिझम, पोर छिद्र असणारे ऑर्गॅनिझम आपल्याला म्हणू शकतो. यामध्ये सेकंड टॉपिक जो टाइप ऑफ सेल आहे हे पाहण्याआधी आपल्याला त्याचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे ते पाहणं आवश्यक आहे. याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 3 मेन कंपोनंट आपल्याला पाहायला मिळतात आणि ते 3 मेन कंपोनंट खूप महत्वाचे आपल्याला, जेणेकरून काय आहे आपल्याला त्याचं व्यवस्थित पद्धतीने पोरीफेरा समजून घ्यायचा असेल तर, है ना. पोरीफेरा व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्याचं बेसिक स्ट्रक्चर व्यवस्थित पद्धतीने माहित असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला माहित असलं पाहिजे की हा जो काही पोरीफेरा आहे, हा जो काही स्पॉन्जेस आहेत, हे स्पॉन्जेस कसे आहेत, हे ससाईल आहेत. ससाईल आहेत म्हणजे काय, एका ठिकाणी अटॅच राहतात आणि काय आहे ते समुद्रामध्ये पाण्यामध्ये राहतात. हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, सुरुवातीला मी सांगितलंच आहे. त्याच्यामुळे काय आहे, हे जे काही स्पॉन्जेस आहेत याच्यामध्ये 3 स्ट्रक्चर खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला पहिले सुरुवातीला सांगितलं की काय आहे, हा पोर बेअरिंग ऑर्गॅनिझम आहे. पोर बेअरिंग ऑर्गॅनिझम आहेत म्हणजे काय, याला छोटे छोटे छिद्र असणार आहेत, पोर्स असणार आहेत. आणि हे जे पोर्स असणार आहेत त्या पोरला काहीतरी नाव पण त्यांनी दिलेलं असेल आणि त्याला ते नाव आहे ते म्हणजे ऑस्टिया. हे जे पोर्स आहेत त्या पोरला त्यांनी नाव दिलेलं आहे ऑस्टिया. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे जे पोर आहे याला नाव दिलेलं आहे ऑस्टिया, है ना. ऑस्टिया त्याला म्हटलेलं आहे. आणि या पोरचं काम काय आहे, या पोरचं काम हे आहे की जे काही ओशन मधलं वॉटर आहे, है ना, हे जे ओशन मधलं वॉटर आहे ते इनटेक करणं, आतमध्ये घेणं, है ना. हे जे वॉटर आहे ते वॉटर आतमध्ये घेणं हे त्याचं काम आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचं काम काय आहे, हे जे काही ओशन मधलं वॉटर आहे ते आतमध्ये घेणं. आता त्याच्यानंतर आतमध्ये घेतल्यानंतर ही जी काही आतमधली कॅव्हिटी आहे या कॅव्हिटीमध्ये सर्व पाणी साचवलं जातं. याच्यामध्ये आल्यानंतर ही जी काही कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला म्हटलं जातं स्पॉन्जोसील. याला काय म्हटलं जातं, स्पॉन्जोसील. ह्या कॅव्हिटीमध्ये हे जे पाणी आहे हे काही काळासाठी इंटॅक्ट राहते. इंटॅक्ट राहिल्यानंतर हे जे काही फूड मटेरियल आहे ते समुद्रामधून ह्या पाण्याच्या माध्यमातून जे काही फूड मटेरियल आतमध्ये गेलेलं आहे, हे जे फूड मटेरियल आहे ते कंझ्युम केलं जातं, ते इंटेक केलं जातं. केल्यानंतर हे जे काही आपल्याला वॉटर आहे, राहिलेलं जे वॉटर आहे इंटेक केल्यानंतर हे जे वॉटर आहे हे एक जे ओपनिंग आहे या ओपनिंगच्या माध्यमातून बाहेर निघतंय. आणि हे जे ओपनिंग आहे या ओपनिंगला आपण काय म्हणतो, हे जे ओपनिंग आहे याला म्हणतो आपण ऑस्कुलम. याला काय म्हणतो आपण, ऑस्कुलम म्हणतो. आता हे काय आहे, हे या एका स्पॉन्जचं बेसिक स्ट्रक्चर आहे. याला काय म्हणतो आपण, याला बेसिक स्ट्रक्चर म्हणतो. हे बेसिक स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे. जर आपण या बेसिक स्ट्रक्चरचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला आणि याचा आपण टीएस घेतला, काय घेतला आपण, याचा जर आपण टीएस घेतला तर आपल्याला लक्षात येतं की आणखी डिटेल पद्धतीने हे जे काही स्ट्रक्चर आहे ते आपल्याला उलगडून समोर येतं. त्याच्यामुळे काय आहे, आपण त्याचा जर बेसिक स्ट्रक्चरचा आपण काय केला, एक टीएस घेतला तर आपल्याला लक्षात येते की काय आहे, हे जे काही स्ट्रक्चर आहे ते आतमधून खूप साऱ्या सेल्सनी बनलेलं आहे, खूप साऱ्या लेयर्सनी बनलेलं आहे. मग काय आहे, त्याच्या 3 मेन लेयर्स आहेत, 3 मेन लेयर आहे. काय आहे, समजा आता हा स्ट्रक्चर आहे, ही जी काही बाहेरची लेयर आहे, ही जी काही बाहेरची लेयर आहे या बाहेरच्या लेयरला काय म्हटलं जातं, ही जी बाहेरची लेयर आहे या बाहेरच्या लेयरला म्हटलं जातं इक्टोडर्म. काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं इक्टोडर्म. बाहेरची जी लेयर आहे त्याला काय म्हटलं जातं, इक्टोडर्म म्हटलं जातं. आणि ही जी इक्टोडर्म आहे इज ऑल्सो नोन ॲज, ही जी इक्टोडर्म आहे इज ऑल्सो नोन ॲज पिनॅकोडर्म. ही जी बाहेरची लेयर आहे, ही जी बाहेरची लेयर आहे हिला काय म्हटलं जातं, ही बाहेरची लेयरला काय म्हटलं जातं, इक्टोडर्म. आणि इज ऑल्सो नोन ॲज पिनॅकोडर्म. आता ही जी काही पिनॅकोडर्म है ना,
ही जी काही पिनॅकोडर्म आहे, डमचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की काय आहे, स्किन आहे. म्हणजे काय आहे, वरची जी परत आहे, वरची जी काही लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण, पिनॅकोडर्म म्हणतो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता ही जी काही पिनॅकोडर्म आहे ना, पिनॅकोडर्म ऑल्सो कन्सिस्ट ऑफ 2 सेल. कोणत्या? त्या पण 2 सेलनी बनलेल्या आहेत. कोणत्या आहेत त्या? एक आहे पोरोसाइट, दुसरं आहे ते म्हणजे काय आहे, पिनॅकोसाइट है ना. पोरोसाइट म्हणजे काय, ही जी काही तुम्हाला पोर बेरिंग स्ट्रक्चर दिसतंय, हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं, हे जे गोल राऊंड सारखं स्ट्रक्चर जिथून पाणी आतमध्ये जातो, त्या सेलला काय म्हटलं जातं, या सेलला म्हटलं जातं पोरोसाइट्स. आणि हे जे काही फ्लॅट आहे, हा जो फ्लॅट स्ट्रक्चर आहे याला म्हटलं जातं पिनॅकोसाइट आहे ना. मग ही कशी आहे, ही फ्लॅट आहे. ही कशी आहे, ही फ्लॅट सेल आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही कशी आहे, ही ओव्हल सेल आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे काय आहे, जर आपण आणखी स्ट्रक्चर व्यवस्थित बघितलं तर काय आहे, या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. आणखी या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ही काय झाली, ही त्याची वरची जी परत आहे त्याला काय म्हणतो आपण, एक्टोडर्म. त्याला आणखी काय म्हणतो, व्यवस्थित जर बघितलं त्याला काय म्हणतो आपण, पिनॅकोडर्म म्हणतो. ही जी पिनॅकोडर्म आहे, त्या पिनॅकोडर्मच्या आतमध्ये आणखी एक लेअर आहे, तिला म्हणतो आपण इंडोडर्म. काय म्हणतो आपण त्याला, आपण त्याला म्हणतो इंडोडर्म. ही जी इंडोडर्म आहे, ही इंडोडर्म आतमधली लेअर आहे. ही जी आतमधली लेअर आहे हिला आपण इंडोडर्म म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काही स्ट्रक्चर पाहायला मिळते, फ्लॅजिलेटेड स्ट्रक्चर पाहायला मिळते, याला क्योनोसाइट्स म्हणतात. याला काय म्हणतात, याला क्योनोसाइट्स म्हणतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे जे काही आतमधलं स्ट्रक्चर आहे, हे काय आहे, या क्योनोसाइट्स आहेत. या आतमधलं जे स्ट्रक्चर आहे याला काय म्हणतो आपण, क्योनोसाइट्स म्हणतो. म्हणून ही जी काही लेअर आहे, या लेअरला आपण काय म्हणतो, याला क्योनोडर्म्स म्हणतो. क्योनोडर्म्स आपल्याला या लेअरला नाव देतो आपण त्याला, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही जी काही लेअर आहे, इनर जी काही इंडोडर्म आहे, याला आपण दुसरं नाव काय आहे, इज ऑल्सो नोन ॲज क्योनोडर्म. कारण ती कशापासून बनलेली आहे, जी क्योनोसाइट्स आहेत, सेल्स आहेत, या सेल्स पासून ती बनलेली आहे. त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे आपण. ठीक आहे. या पद्धतीने याच्या 2 लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. याच्यानंतर आणखी ते तिसरी लेअर आहे ना. 3 लेयर्स म्हटलं मी तुम्हाला. याच्यामध्ये आणखी एक लेअर आहे, त्या लेअरचं नाव आहे मिझोहाइल है ना. ही एक्टोडर्म आहे, एक्टोडर्म नंतर इंडोडर्म आहे, आणि याच्यामध्ये यांच्या दोघांच्या मध्ये एक लेअर आहे, ती म्हणजे कोणती आहे, तिचं नाव आहे मिझोहाइल. आता ती मिझोहाइल आहे, या दोन्हीच्या मधात आहे. ह्या 2 लेअर आहेत, त्या 2 लेअरच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ही मिझोहाइल जी लेअर आहे ती खूप महत्वाची आहे, अति महत्वाची लेअर आपल्याला त्याच्यामध्ये ती पाहायला मिळते. काय तिचं नाव आहे मिझोहाइल लेअर. ही जी लेअर आहे हिचं नाव काय आहे, मिझोहाइल लेअर म्हणतो आपण तिला. आणि ही जी मिझोहाइल लेअर आहे ही खूप महत्वाची लेअर पाहायला मिळते, आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. एकूण 11-12 सेल्स आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्या सेल खूप महत्वाच्या आपल्याला तिथं पाहायला मिळतात. ही जी मिझोहाइल आहे, ही मिझोहाइलच्या इथे बऱ्याच साऱ्या सेल्स आहेत. जर्म सेल्स आहेत, सेक्स सेल्स आहेत, टोटिपोटल सेल्स आहेत, आणि अशा बऱ्याच साऱ्या 11-12 टाईपच्या सेल्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. या पद्धतीने ह्याचं पूर्ण हे स्ट्रक्चर, जे इंटरनल स्ट्रक्चर आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. हे काय आहे, हे इंटरनल स्ट्रक्चर पोरिफेराचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं हे लक्षात ठेवलं पाहिजे की या पद्धतीने हे पूर्ण स्ट्रक्चर इथं आपण काढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खूप महत्वाचं जी काही लेअर आहे ती आहे मिझोहाइल आहे ना. ही जी काही मिझोहाइल लेअर आहे ही मिडल लेअर आपल्याला पाहायला मिळते, फाउंड बिटवीन द पिनॅकोडर्म अँड क्योनोडर्म. मिझोहाइल कंटेन अमोबोसाइट्स, अमोबा लाईक स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. अमोबा लाईक त्याच्यामध्ये सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. ह्या अमोबा साइट्स ज्या आहेत आर मॉडिफाईड टू
बऱ्याच साऱ्या ज्या सेल्समध्ये ते कन्वर्ट होऊ शकतात फॉलोइंग टाईप्स. त्याच्यामध्ये काय आहेत, एक पहिली जी आहे ते म्हणजे आर्किओसाइट्स आहेत. ह्या टोटिपोटंट सेल्स आहेत. त्या सेल ज्या आहेत, टोटिपोटंट सेल ज्या आर्किओसाइट्स आहेत, ह्या दुसऱ्या सेल्समध्ये इझिली कन्वर्ट होऊ शकतात. त्याच्यामध्ये एक जनरेशन पॉवर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतरची जी दुसरी सेल आहे ती आहे ट्रोपोसाइट आहे. ही काय आहे, ही जी सेल आहे ही काय आहे, डेव्हलपिंग सेलला फूड प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते. त्याच्यामुळे ही दुसरी सेल लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर आहे थिकोसाइट्स आहे. ही जी साईट आहे, ही जी काही सेल आहे, ही सेल काय काम करते, फूड स्टोअर करून जे काही आहे ते फूड स्टोअर करून ठेवण्याचं काम आपल्याला हे करत असते. त्याच्यानंतर जी चौथी सेल आहे ती आहे ग्लँड सेल. ही काय करतात, एक स्लिमी सबस्टन्स सिक्रेट करण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर आहे स्पॉन्जोब्लास्ट. ही एक सेल आहे 5व्या नंबरची. ही काय करतात, स्पॉन्जिन फायबर जे की स्ट्रक्चर बाहेर बनलेलं आहे ते स्पॉन्जिन फायबर तयार करण्याचं काम, सिक्रेट करण्याचं काम हे स्पॉन्जोब्लास्ट करत असतात. त्याच्यानंतरचं जी 6वी जी सेल आहे ती आहे स्क्लेरोब्लास्ट. हे काय करतात, स्पिक्युल्स जे आहेत त्या जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये स्पिक्युल्स पण असतात, हे स्पिक्युल्स सिक्रेट करण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर 7वी जी सेल आहे ती आहे कोलेनसाइट्स. कोलेन फायबर जे काही इंडोस्केलेटनला लागतं ते डेव्हलप करण्याचं काम आणि ते सिक्रेट करण्याचं काम कोलेनसाइट्स करतात. त्याच्यानंतर मायक्रोसाइट्स आहेत. ह्या ज्या काही साइट्स आहेत, ही जी काही सेल आहे ही काय करते, एक सर्क्युलर रिंग टाईप सेल आहे आणि जे काही ऑस्क्युलम आहे तुम्ही बघितलं असेल, जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगला क्लोज आणि ओपन करण्यासाठी ही मदत करत असते. त्याच्यामुळे ही पण महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आहे जर्म सेल. जर्म सेल ही सेक्स सेल आहे. स्पर्म आणि ओव्हा डेव्हलप करण्याचं काम हे करत असते. त्याच्यानंतर आहे क्रोमोसाइट्स आहेत. ह्या पिगमेंट सेल आहेत, त्याच्यामधला जो काही कलरचा पिगमेंट आहे तो करण्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर फॅगोसाइट्स आहेत. ह्या फूड कलेक्शनसाठी ह्या महत्त्वाच्या आपल्याला सेल पाहायला मिळतात. सोबतच याच पद्धतीने आपण हा आपला जो काही कोर्स आहे, आपला जो काही झुलॉजी ऑप्शनल आहे, हा आपण या पद्धतीने समजून सांगत असतो. त्याच्यामुळं इतक्या डिटेल पद्धतीने आपल्याला हे सर्व गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील तर आपला जो काही कोर्स आहे तो तुम्ही परचेस केला पाहिजे. रेझोनन्स IS नावाचं ॲप आहे, त्या ॲपवर तुम्ही जाऊन हा जो काही झुलॉजी ऑप्शनल नावाचा कोर्स आहे तो परचेस करू शकता. खूप डिटेल पद्धतीने आणि खूप छान पद्धतीने मी तिथं समजून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे काय आहे, याला तुम्ही बघितलं पाहिजे. आता तुम्ही प्रिपरेशन सुरू केली पाहिजे. थँक्यू, धन्यवाद.